श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा संतनगरी शेगावात आगमन 19 ऑगस्ट 2026। संत गजानन महाराजांच्या पालखीचा पंढरपूरहून शेगावला परत जाणारा प्रवास म्हणजे शिस्त, भक्ती आणि परंपरेचा एक अद्वितीय संगम आहे। आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात संपन्न झाल्यानंतर महाराजांची पालखी पुन्हा आपल्या मूळ स्थानी शेगावला परतीच्या प्रवासाला निघते। परत वारीचे स्वरूप आणि वेळापत्रक। प्रस्थान आषाढी पौर्णिमेच्या गुरुपौर्णिमा गोपाळकाला दुसऱ्या दिवशी पालखी पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला सुरुवात करते। कालावधी व अंतर हा प्रवास अंदाजे 25 ते 30 दिवसांचा असतो आणि सुमारे 550 ते 600 किलोमीटर अंतर पायी कापले जाते। शेगाव आगमन। पालखी साधारणपणे श्रावण महिन्यात शेगावला परत पोहोचते, जिथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत तिचे मोठ्या उत्साहात स्वागत होते। परत वारीचा प्रमुख मार्ग पालखी पंढरपूरहून निघून सोलापूर, धाराशिव, उस्मानाबाद, बीड, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांमधून प्रवास करत शेगावला पोहोचते। प्रमुख मुक्कामाची ठिकाणे कुर्डुवाडी, बार्शी, भूम, पाटोदा, बीड, गेवराई, जालना, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव आणि शेगाव। वारीची प्रमुख वैशिष्ट्ये कडक शिस्त व स्वच्छता। गजानन महाराजांच्या पालखीची शिस्त संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। ठरलेली वेळ, रांगेत चालणे, चोख स्वच्छता आणि वेळेवर मुक्काम ही या पालखीची मुख्य ओळख आहे। वारकऱ्यांची व्यवस्था श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्यातर्फे वारकऱ्यांच्या निवास, भोजन, चहा, नाश्ता, पिण्याचे पाणी आणि 24 तास फिरत्या वैद्यकीय पथकाची मोफत आणि उत्तम व्यवस्था केली जाते। अश्व आणि चोपदारांची भूमिका पालखीच्या पुढे मानाचा अश्व असतो। चोपदारांच्या इशाऱ्यावर संपूर्ण दिंडीची हालचाल, विश्रांती आणि प्रस्थान नियंत्रित होते। भजन व सेवा प्रवासादरम्यान अखंड गणगण गणात बोते हा नामजप, भारुडे आणि काकड आरती ते शेजारतीपर्यंतचे सर्व नित्यक्रम न चुकता पाळले जातात। मार्गावरील गावांमध्ये स्थानिक भाविक पालखीचे रांगोळ्या, पुष्पवृष्टी आणि महाप्रसादाने स्वागत व परतवारी ध्रुवपद शेगावचा योगी निघाला, पंढरीच्या रायाला भेटाया, गणगणगणात बोतेगात विठू नामाचा गजर कराया। हाती पताका, डोई तुळस, डोळ्यांत दाटली भक्तीही। माऊली गजानन एकच रूप, पावले पडती वाटेवर, टाळ मृदुंगाच्या बोलांवर नाचत चालला वारकरी वर्ग। वाटचाल आणि रिंगणा। वारीचा आनंद, ऊन पावसाची तमा नकोडा, नामाचा अखंड पहारा, रिंगणात धावे अश्व देखणा, भक्तीचा अद्भुत नजराणा। खेड्यापाड्यांतून स्वागत होई, सेवेचा हा पावन सोहळा, गजाननाच्या नामाचा गजर, आसमंतात घुमला सारा। विठ्ठल गजानन भेट, पंढरपूर आगमन, चंद्रभागेच्या पावनतीरी संतांचा हा मेळा भरे, विठूच्या चरणी लीन होता, नयनी आनंदाश्रू झरे। ब्रह्म भेटले परब्रह्माला, दुमदुमली ती पंढरी नगरी, ध्यास फिटला दर्शनाचा, तृप्त जाहली भक्तांची पंढरी। परतवारी पंढरपूर ते शेगाव पुनरागमन, विठूचा प्रसाद घेऊनी मनी, पालखी वळली परतीच्या वाटे, आठव साचले दर्शनाचे, प्रेमाने मन पुन्हा दाटे। वारी संपली, ओढ लागली पुन्हा आपल्या कर्मभूमीची, शेगाव नगरी आतुर झाली स्वागताला संतांच्या स्वारीची। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत बोते, गण गण बोते, गण 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 गणात बोते। श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा संतनगरी शेगावात आगमन 19 ऑगस्ट 2026। तुझ्या घरात लवकरच माझे पाऊल पडणार आहे। तू कदाचित विचार करत असशील, माऊली कधी? मी वेळ पाहून येत नाही, मी भावना पाहून येतो। गण गण गणात बोत। आमच्याशी जोडून राहा। आमच्या चॅनलवरील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।